तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. जर का तुम्ही कांदा लावला असाल, जर तुमच्या कांद्यावर मधमाशी येत नसेल तर एक उपाय सांगतो. हे बघा, आपल्या वावरात पण कांदा आहे, तो आता थोड्या प्रमाणात फुलतोय. हे बघा, दिसत असेल तुम्हाला. तर याच्यावर कत्तही माशी नव्हती, तर मी उपयोग केला आणि आता बघा किती मासे आहेत. हे बघा, ती संध्याकाळचा टाईम आहे तर माशा दिसेना मित्रांनो. इतक्या माशा आहे, खूप मासे. हे बघा, तुम्हाला दाखवतो मी काय केलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का? हे असं मटकं बांधील दिसतं, तुम्हाला दिसतं का? हे असं मटकं बांधील आहे आणि त्याच्यात पाणी आहे. हे पाणी सांडायचं नाही याच्यात, नाही का? हे गुळ दिसत असेल तुम्हाला, ते गडूळ दिसतं बघा. तेव्हा दिसत असेल तुम्हाला गुळ आहे त्याच्यात. त्या गुळामुळं मधमाशी त्याला चाटती. चाटल्याच्या नंतर मग अशी इकडे तिकडे हिंडली की आपल्या कांद्यावर जात असते. तुम्हाला दिसत असेल थोडेफार माशी. हे बघा कसा फुलला आहे बघा आपला कांदा. टोळं पण खूप पडले, बघू शकता तुम्ही. हवा तुम्हाला दाखवतो मी मधमाशी. हे बघा, भक्कम खोललेला आहे कांदा आपला. मधमाशी दिसेना बघा, आता संध्याकाळचा टाइम असल्यामुळं. बघू शकतो आपला कांदा खूप चांगला आलेला आहे. तुम्हाला दाखवतो मी मधमाशी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर का तुम्हाला त्या गुळानं जर माशी नसेल येत तर साडीचं धुडकं घ्यायचं मित्रांनो. साडीचं धुडकं घ्यायचं आणि ते असं काडीला बांधायचं, असं काडीनं फिरवायचं. हे बघा, भरपूर कांदा आपला खुललेला आहे. हे बघा, अजून गोंडे तर खूप लहान आहे, काही छोटाली गोंडे. हे बघा, अजून तरी चांगला खुलला नाही मित्रांनो. देऊ जर चांगला खुलला तर खूप माशा राहतात. समजा जर मग तिच्यावर चिकटा पडला तर मग माशा नसतात. याच्यावर असं ह्या वातीवर चिकटपणा जर आला तर माशी बसत नाही याच्यावर. माशी तर दिसेना आता बघा, संध्याकाळचा टाइम असल्यामुळे खूप माशी बसतात तिच्यावर. ही बघा, हे असं तर भरून आता म्हणजे समजा याचं पोलन होऊन ह्यो भरला मित्रांनो, म्हणजे याच्यात बी तयार झाला. आता तिचं पोलन झालं ते लगे बी भरवतं तिच्यात. तुम्हाला दाखवलं मी आत्ता कसं बी भरतं तिच्यात. तर हे बघा, ते दिसत असेल थोडी माशी आहे तिच्यावर.